मी राहू शकेन का नाही मुलांशिवाय हे मला माहीत नव्हतं. आणि सर मी वरद दुकानदाराची मम्मी. मला ह्या अकॅडमीबद्दल आमच्या पाहुण्यांच्याकडूनच कळालं की मुलाचा 1 महिन्यासाठी घालायचा आहे कॅम्पला आणि त्यामध्ये मुलांशी बोलायचं नाही, भेटायचं नाही. मला पहिल्यांदा वाटलं की मला जमणार नाही. मग मी शिवज्योत अकॅडमीला भेट दिली आणि माझा मुलगा कसा आहे हे मी सरांना सांगितलं. आणि मी राहू शकेन का नाही मुलांशिवाय हे मला माहीत नव्हतं. आणि सरांनी मला सांगितलं की ह्या मुलग्याच्यात काय कमतरता आहे ते मी शोधून म्हणजे शोधीन आणि त्याच्यावर मी म्हणजे त्याला सांभाळून घेईन असं सांगितलं. आणि नंतर मग काय सरांनी मग व्हिडिओद्वारे जो म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये काय काय होतं याचे सगळे व्हिडिओ जे पाठवले त्याची मी आवर्जून वाट पाहायची. आणि म्हणजे नेमकं काय मुलं करतायत याच्याबद्दल मला उत्सुकता असायची. कुठले कुठले खेळ खेळले जातात, अभ्यास व्यवस्थित करतायत का नाहीत. तर सरांनी जसं सांगितलं तसं म्हणजे करून दाखवलं आहे. आणि मला असं वाटतंय की मुलांच्यात प्रगती ही खूप दिसून येते. आणि म्हणजे सांगायचं म्हणजे की माझा मुलगा आल्याबरोबर माझ्या पाया पडला. हे मला म्हणजे वाटलंच नव्हतं की असा काही रिस्पेक्ट होईल की मुलं देऊ शकतात. आणि सरांनी हे करून दाखवले. आणि सरांची अकॅडमी ही अशीच मोठी होत जाऊ दे अशीच माझी इच्छा आहे. आणि खूप म्हणजे खूपच अकॅडमी खूप छान आहे. एवढंच बोली.